आणि केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 भाविक अडकल्याची माहिती मिळतेय। 16 यात्रेकरू रायगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भूस्खलनामुळे परत येण्याच्या मार्गात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत। हजारो भाविक अडकून पडलेले आहेत। केदारनाथमध्ये पावसाची संततधार उत्तराखंडमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी भूस्खलन झालंय। तर केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 भाविक अडकल्याची माहिती मिळते। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अल्पेश, अडकलेल्या या सगळ्या भाविकांची सुटका करण्यासाठी सरकारच्या पातळीवर काय प्रयत्न केले जात आहेत आणि तिथली परिस्थिती नेमकी काय आहे? केदारनाथ मध्ये ढगफुटी झाल्यानंतर हजारो यात्रेकरू यामध्ये अडकलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्यातले 120 लोक अडकल्याची माहिती मिळते आणि यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 ते 17 जणांचा समावेश आहे। कालच आपण पाहिलं तर जे अडकलेले लोक आहेत त्यांनी आपल्या इकडच्या महाराष्ट्रातील काही नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार हे ऍक्शन मोडवर आले। स्थानिक आमदार ज्या परिसरामधली ही लोक अडकली आहेत ते देखील ऍक्शन मोडवर आले आणि ते आपल्या परीने त्यांना कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र शासनाचे देखील अनेक अधिकारी हे केदारनाथ परिसरातले जे प्रशासन आहे त्यांच्याशी संपर्कात आहेत आणि आपल्या लोकांना कशा प्रकारे बाहेर काढता येईल यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत। मात्र काही लोक जी तिथे अडकलेली आहेत त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत। आम्ही असुरक्षित आहोत अशी याचना हे तेथे अडकलेले यात्रेकरू करतायत। केदारनाथ मधील संकटानंतर आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून काही लोकांना बाहेर काढण्यात येत आहे, तर काही लोक अजूनही अडकलेले आहेत। त्यांना काढण्यासाठी सध्या महाराष्ट्र सरकार व स्थानिक प्रशासन बरोबर आहे। अल्पेश, जशी माहिती मिळतेय 120 भाविक अडकलेले आहेत आणि केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमधले जे कोणी भाविक इथे अडकलेले आहेत त्या सगळ्यांची सुखरूप सुटका व्हावी हीच आशा आहे। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।